नमस्कार सातारकर्स आणि साताऱ्यामध्ये आलेल्या सगळ्या रनर्सनाही नमस्कार। आम्ही मेडिकल टीम जी असते सातारा हिल हाफ मॅरेथॉनची त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रनर्सना मदत करण्यासाठी प्रयत्न करत असतो। रन करत असताना कुणालाही काही प्रॉब्लेम येऊ नये याच्यासाठी जे 8 एड स्टेशन्स उभारलेली आहेत ती 8च्या 8 एड स्टेशन्सवर कार्डियक ॲम्ब्युलन्सेस असतात। या 2 एड स्टेशनच्या मध्ये एक ट्रान्सपोर्ट ॲम्ब्युलन्स असते आणि याच्याशिवाय आपल्या स्पर्धेचं वेगळेपण यावर्षी हे आहे की स्पर्धेचा प्रत्येक मीटर हा आपण कव्हर केलेला आहे, कारण आपण इमर्जन्सी बाईक ॲम्ब्युलन्सेस राईट फ्रॉम द स्टार्ट लाईन टू फिनिश लाईन विथ फिजिशियन इंटेन्सिव्हिस्ट हे ठेवलेले आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम जे रनर्सला येऊ शकतात, मग तो कुठलाही कार्डियक प्रॉब्लेम असो किंवा मस्क्युलोस्केलेटल प्रॉब्लेम असो, आमची जी पल्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची टीम आहे त्याच्यामध्ये कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर कौशिक पाटील, डॉक्टर ओमकार पाटील, डॉक्टर कदम, डॉक्टर अहिवळे या सर्व फिजिशियन, सर्जन्स, ऑर्थोपेडिक सर्जन्स यांना परिपूर्ण अशी टीम आहे। याशिवाय या टीममध्ये साधारण 50 इंटर्न्स, 10 आपल्या इंटर्नशिप करत असलेले होमिओपॅथी मेडिकल कॉलेजची मुलं आणि साताऱ्याचं जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे तिथले सुद्धा 40 व्हॉलेंटियर्स असतात। सो आमची टीमच जवळजवळ 100 जणांची आहे। हे सोडून फिजिओथेरपी करण्यासाठी वेगळे 100 जण कृष्णा मेडिकल कॉलेज आणि छाबडा फिजिओथेरपी कॉलेजचे असतात। सो रनर्स सुरू झाल्यापासून रेस त्यांना काहीही प्रॉब्लेम येऊ नये, काही प्रॉब्लेम आला तर त्यांना पटकन वैद्यकीय सेवा मिळावी आणि त्यांची रेस सक्सेसफुली त्यांनी पूर्ण केल्यानंतर त्यांची रिकव्हरी फास्ट व्हावी याच्यासाठी ॲक्युप्रेशर आणि फिजिओथेरपी हे दोन्ही पर्याय आपण रनर्ससाठी दिलेले आहेत। याशिवाय एक सुसज्ज टेंट पोस्ट फिनिश लाईन आम्ही पल्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून उभारलेला आहे। सो रनर्सना माझं एवढंच आवाहन आहे की तुम्ही बिंदास पळा, राजधानीत पळायला आलाय तर मावळ्यांसारखे पळा, कुठलीही काळजी करू नका, तुम्हाला काही आम्ही होऊ देणार नाही असाच आमचा पूर्ण प्रयत्न आहे। आणि काही झालं तर आम्ही सगळेजण तुमच्या वैद्यकीय सेवेसाठी तत्पर आहोत, एवढंच मला सांगायचं आहे।